गुड मॉर्निंग सर्वांना. आज मातृदिनाच्या सर्व माता भगिनींना शुभेच्छाच. परंतु आजचा जो वर्कआउट झालाय तो सर्व आमच्या माता भगिनीला समर्पण करत आहोत. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका. आणि नवीन असाल तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू. व्हिडिओ संपूर्ण बघा. ओके. राणी मॅडम जवळ काठी द्या, गरज त्यांना आहे. तुम्ही त्यांना द्या, त्याच्या जवळ द्या काठी, गरज त्यांना आहे. तुम्हाला गरज नाही, तुम्ही उडून जाता वाऱ्याने आता. यस. काठी गुडघा आला पाहिजे, आज गुडघा. गुडघा आज घ्या. में उस एक सफेद बाल को घूरते रहते हैं. क्या आपने भी सुना है कि युवाओं में सफेद बाल होने की समस्या सामने आ रही है? डॉक्टरों के अनुसार टीनेजर्स यानी 14 या 15 साल के बच्चों में भी सफेद बाल होने की समस्याएं सामने आ रही हैं. डॉक्टरों का कहना है कि इस पर बहुत रिसर्च अभी हो रहा है, पर इसका कारण क्या है और इसका समाधान क्या है, आइए जानते हैं. डॉक्टर्स के अनुसार बालों में सफेद होने को कैनिटीज कहा जाता है, लेकिन अगर ये बदलाव वक्त से पहले हो जाए तो इसे प्रीमेच्योर कैनिटीज या अर्ली ग्रेइंग ऑफ हेयर कहा जाता है. जिनके बाल काले या भूरे रंग के होते हैं उनमें ये बदलाव जल्दी दिख सकता है. कारण जानने के लिए रिसर्च हो रही है, भारत में भी और बाकी देशों में भी. पहले जानते हैं कि बालों को रंग मिलता कैसे है और रंग कैसे गायब होना शुरू हो जाता है. मेलेनिन एक प्राकृतिक पदार्थ है जो मनुष्य और जानवरों में त्वचा, बाल और आंखों के रंग को निर्धारित करता है. मेलेनिन को मेलेनोसाइट सेल बनाते हैं. नए मेलेनोसाइट स्टेम सेल से बनते हैं. ये सेल सर की त्वचा, स्कैल्प के नीचे, बालों के छोर पर, हेयर फॉलिकल के भीतर होते हैं. जैसे जैसे उम्र बढ़ती है मेलेनोसाइट्स सक्रिय होना कम हो जाते हैं. हेयर साइकिल धीमा हो जाता है और कम मेलेनिन बनता है. फिर बाल बिना किसी रंग के बढ़ जाते हैं और पारदर्शी हो जाते हैं, यानी सफेद या ग्रे हो जाते हैं. और एक उम्र के बाद पिगमेंटेशन दोबारा आना बंद हो जाती है. तो बदलाव का पहला कारण और प्राकृतिक कारण हुआ उम्र बढ़ना. दूसरा कारण है हेरिडिटरी, यानी अगर आपके परिवार में किसी को समय से पहले सफेद बाल आ गए हैं तो हो सकता है आपके साथ भी ऐसा. इसके अलावा और भी कई कारण हैं. बीमारियां जो सफेद बालों का कारण बनती हैं वो है थायराइड, विटिलिगो और एलोपेशिया एरिएटा. इंडियन एसोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरोलॉजिस्ट और लेप्रोलॉजिस्ट के मुताबिक सफेद बाल होने का कारण और भी है, जैसे कि अगर आप कैंसर के इलाज के लिए कीमो ले रहे हैं, HIV संक्रमित हो, सिस्टिक फाइब्रोसिस हो या और बीमारियां हो. वहीं आपका हार्मोनल बैलेंस अगर बिगड़ा हुआ है तो वो भी बाल सफेद होने का कारण बन सकता है. अगर आप कुछ दवाइयां ले रहे हैं तो वो भी कुछ मामलों में कारण हो सकता है. दिल्ली के इंद्रप्रस्थ अपोलो अस्पताल के त्वचा विशेषज्ञ डॉक्टर DM महाजन के मुताबिक बाल सफेद होने का कारण प्रदूषण, अल्ट्रावायलेट रेज, रेडिएशन भी हो सकता है. जहां ये चीजें ज्यादा हो वहां बालों का रंग जल्द बदल सकता है. वहीं धूम्रपान, शराब का सेवन, ये सब आपके शरीर में ऑक्सीडेटिव तनाव को बढ़ाता है जो आपके शरीर, सेल और टिश्यूज को डैमेज कर सकता है. वहीं प्रोटीन, आयरन, कॉपर, विटामिन B12, विटामिन C, विटामिन A और जिंक की कमी से भी बाल सफेद हो सकते हैं. यस. तो ये देखो आपके खाने में क्या क्या कमी हुई आपको और न्यूट्रिशन कहाँ से मिल रहा है अभी चेक करो. ओके. यस सर. डॉक्टर DM महाजन बताते हैं कि उदाहरण के लिए मान लीजिए आपके शरीर में हेमोग्लोबिन की कमी है.
हीमोग्लोबिन शरीर के अंगों तक ऑक्सीजन पहुंचाता है। आयरन की कमी का मतलब कम रेड ब्लड सेल्स, जिससे आपके सर की त्वचा में मौजूद हेयर फॉलिकल्स को पर्याप्त ऑक्सीजन नहीं मिलेगा। अब बात करते हैं लाइफस्टाइल की, स्ट्रेस की। हालांकि तनाव से बालों का रंग एकदम से तो नहीं बदलता, लेकिन बदलाव ट्रिगर जरूर हो सकता है। हार्वर्ड विश्वविद्यालय के शोधकर्ताओं ने बताया कि हेयर फॉलिकल में बालों को रंग देने वाले कोशिकाओं का पूल या भंडार होता है। जब आपको तनाव होता है तो तनाव से निपटने के लिए उस वक्त रिलीज होने वाले केमिकल नोरेपिनेफ्रिन बालों को रंग देने वाले स्टेम सेल को हद से ज्यादा सक्रिय कर देते हैं, जिससे वो भंडार समय से पहले खत्म हो सकता है। अब इसका समाधान क्या है? स्मोकिंग अवॉइड करें, हेयर के जो फॉलिकल्स है उनका जो है सर्कुलेशन बढ़े, उससे जो है ऑक्सीडेटिव स्ट्रेस कम आए। तो ये मिलजुल के जो सारी चीजें हैं, नेचुरल डाइट हो गए, उस पे आप रहिए, स्ट्रेस मैनेजमेंट करें। इन केस की अगर आपके बाल बहुत ज्यादा प्रीमेच्योर हो गए हैं ग्रे, तो ट्राई टू लिव विद दैट, एज ग्रेसफुली। बेसिकली कई लोग जो है ग्रे कलर में भी जो है, ग्रे हेयर में भी बड़े खूबसूरत लगते हैं। दे हैव देयर ओन आइडेंटिटी। आजकल तो कुछ लोग खुद ही ले आते हैं सॉल्ट एंड पेपर वाली लुक, और इस तो सब लोग हम हमारे बाल से खुद प्यार करते हैं, लेकिन बालों के लिए जो जरूरत है हमारे खाने से मिल रहा है, जरा चेक कीजिए, चेक कीजिए। जो बालों के लिए सबसे बढ़िया जरूरत जो विटामिन मिनरल, और मैं बार बार बोलता हूँ कि ये जो आलू कॉन्सन लिक्विड है ना, हेलो बॉस, ये लीजिए, ये लीजिए, और इसके साथ आप स्किन बूस्टर लेवे ना, स्किन बूस्टर, ये दोनों भी नंबर 1 है आपके बाल के लिए, आपकी स्किन के लिए। देखो मैं अभी मिक्स करके लेता हूँ, ये आपके सामने। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तुमच्या शेजारचे मॅडम काय करतात? ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर. मॅडम हा, कधीपासून ब्युटी पार्लर करताय? 15 वर्ष झाले. जॉबच माझा 8-9-10 वर्षाचा आहे आणि आता स्वतःचं पार्लर आहे. 4 वर्ष झाली. अरे वा, एकच नंबर. आणि हे वेलनेस परिवार किती दिवसापासून जॉईन केला? 4 दिवस झाले. कशासाठी? वजन कमी, मला अंग खूप दुखतं. जॉईंट खूप दुखतात माझे. वजन किती आहे तुमचं? 78 आहे. किती पाहिजे तुम्हाला? 22 किलो, 23 किलो कमी करायचं. ओके, कमी करायचं म्हणजे काय करावं लागेल नेमकं त्याला? वर्कआउट, न्यूट्रिशन वगैरे घेते. शुद्ध मराठी भाषेत आतली घाण बाहेर काढावं लागेल. जे आतमध्ये घाण आहे, 20-22 किलो घाण येते, ते काय मटेरियल नाही सोन्यासारखं 1 लाख रुपये तोळा, बरोबर? ते मटेरियल बाहेर काढावं लागेल, बरोबर आहे? जर ते बाहेर काढायचं असेल त्यासाठी आत चांगलं टाकावं लागेल. मान्य? मला सांगा, तुम्ही ब्युटी पार्लरचं काम करताय, ब्युटी पार्लर मध्ये तुमच्या पार्लर मध्ये ज्या लेडीज येतात, फॉर एक्झाम्पल गायकवाड मॅडम आल्या, त्यांच्या घरी लग्न आहे, त्यांना तुम्ही वरून सुंदर बनवता का आतून सुंदर बनवता? बंद. किती दिवस टिकतं ते? 15 दिवस. जर आतून सुंदर, आता गायकवाड मॅडम आतून सुंदर झाले, आता किती दिवस टिकन ते? आयुष्यभर. हे सबसे इम्पॉर्टंट आहे की हॅलो, ब्युटी पार्लर म्हणजे जुन्या भिंतीला कलर देणे. शेवळे सर, पोपडे आले का पोपडे काढून जुन्या भिंतीला कलर देणे म्हणजे ब्युटी पार्लर. ओके, येस, बोला बोला. मी स्वतः क्लायंटला म्हणत असते की तुम्ही येणार, जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही वर्कआउट करा किंवा डॉक्टरांकडे जा. आम्ही फक्त बाहेरनं तुम्हाला सुंदर बनवतो, आतनं नाही. आतनं सुंदर बनवणं ते डॉक्टरचं किंवा वर्कआउट करणाऱ्यांचं आहे. येस येस. आता तुम्ही आतून पण सुंदर बनवणार आहे लोकांना या वेलनेस परिवारात. रेडी आहात तुम्ही? येस. तुम्हाला आतून सुंदर कसं बनवायची फॅक्टरी आपली, आणि ह्या फॅक्टरीचा सकाळचा 1 तास हा इन्व्हेस्टमेंट आहे आतून सुंदर बनवायचा. पण त्यासाठी आतून सुंदर बनवण्यासाठी योग्य असं न्यूट्रिशन घ्यावं लागतं. हे माझं स्किन बुस्टर आहे, हे माझं रिबिल्ड आहे. रिबिल्ड जो 1 घंटे में यहाँ पे हरणावाने उड्या मारतो ना वयाच्या 50व्या वर्षी, आणि हे सगळे माझे टॅबलेट्स. हो मैडम, ये मेरा खाने का खजाना है, ये मैं अच्छा ही डालता हूँ अंदर. आणि वय 50 आहे, अभी आपला एक सुद्धा केस पांढरा आहे का? अभी नाही. इकडे कॅमेरा देऊन सांग, कारण तुम्हाला अनिता तांबे नंतर पाहणारा माणूस सगळ्यात जास्त हेच. ओके, आहे का केस पांढरा आपला? टक्कल बिक्कल आहे का आपल्याला? टक्कल नाही आहे, अननॅचरली ब्लॅक केस आहे. नंबर 1. हॅलो 50. आणि काल आमच्या इथं आमचे भाऊ आला होता, भाऊ
माझा 2 नंबरचा भाऊ, जो की छत्रपती संभाजीनगरला त्यांचे मॅडम कॉलवर आहेत ते काय कोण पण कॅमेऱ्याच्या मागे असतात, त्यांच्यासोबत आहे का बघ रे? त्यांच्यासोबत त्यांचे कलेक्टर ऑफिसचे 2-3 तहसीलदार वगैरे होते. आमचा भाऊ सुद्धा छत्रपती संभाजीनगरला नायब तहसीलदार आहे. तर मी जाता जाता तिथं त्यांना खाली वाट लावायला आलो मॅडम त्यांच्या गाडीजवळ, 4 व्हीलर जवळ. त्यांच्या 2 मित्रांनी विचारलं, हे तुमचे लहाने भाऊ आहे? हॅलो, त्यांनी काय विचारलं, हे तुमचे लहाने भाऊ आहे का? आमचा भाऊ असं पाहत होता, ते मोठा आहे. ये ऐसे होना चाहिए. किसको किसको लगता है खुद में चेंज करना है, ओके? तो आपको टकला नहीं बनना है, तो सबसे पहले ऑल न्यूट्रिशन इंटेक कीजिए, आपको बढ़िया से बढ़िया बेनिफिट मिलेगा. ये जो है ना स्किन बूस्टर बहुत बढ़िया है. ये आपके हेयर फॉलिंग के लिए भी, आपके स्किन के लिए भी, आपका कितना भी फैट लॉस हो तो आपके स्किन के नीचे कोई भी रश नहीं आनी चाहिए. स्किन वैसी दिखनी चाहिए कि नंबर 1. जहाँ पे हमारे दुबे मौसी ने 40 kg फैट लॉस किया था, लेकिन 40 kg फैट लॉस करके भी ये हमारी मौसी की स्किन देखो. मौसी अनम्यूट करा, बघा तुम्ही मावशी, मावशीचा चेहरा बघा. मावशी व्यवस्थित. मॉर्निंग सर, जय सद्गुरू. जय सद्गुरू, जय सद्गुरू. या मावशीचा चेहरा बघा. मावशी तुमचं रनिंग वय किती आहे? वय सर आता 53 चालू आहे. 53 वर्ष वय. आणि किती किलो फॅट लॉस केला? 40 किलोचा सर. येस, 40 किलो. मला सांगा मावशी, आता मी तुमच्या अगदी मुलासारखा एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो. 40 किलो ज्यावेळेस वजन कमी करतो आपण, 40 किलो बरोबर, एखाद्या पिशवी मधून साधारणतः एखाद्या पिशवीतून 30-40 किलो सामान बाहेर काढलं तर पिशवी कशी होईल? लुळी होईल, लुळी. मला सांगा, ही पण स्किन एक पिशवी आहे. या पिशवीमध्ये संपूर्ण आपले गबाळ आहे. याच्यात 40 किलो गबाळ, स्किन लूज पडायला पाहिजे की नाही? हो, पडली होती सर, माझी पडली होती सर लूज. तुम्ही काय घेतलं? कारण 100 किलो मधून जेव्हा 40 किलोचं गबाळ बाजूला गेलं ना सर, तेव्हा एकदम असं सगळे बोलायचे, पहिली छान दिसत होती, आता काय म्हातारी झाली, एकदम म्हणजे स्किन लूज पडली होती सर. पण जेव्हा मी स्किन बूस्टर चालू केलं त्यावेळेस माझी स्किन परत टाईट झाली. आणि आजही माझ्याकडे स्किन बूस्टर आहे सर, मी आजही घेते. वाह, बहुत बढ़िया. ये स्किन बूस्टर हलाल सर्टिफिकेट है. इसके बारे में आपके वेलनेस कोचेस को पूछो. नंबर 1 है, नंबर 1. मावशी टेस्ट कशी होती? एकदम छान आहे सर, लेमन सारखी एकदम छान. ओके, आता किती नातू आहे तुमच्या सोबत तिथं? नातू किती आहे? सर आज कैवल्याचं मला 4 नातू आहेत. आता माझ्या जवळ इथं 1 नातू आहे. आज कैवल्याचा वाढदिवस आहे आणि हे माझे हे माझ्या दिराचे मुलं आहेत सर. रोहिणी डुबे मॅडम आहे ना, त्यांची मुलं आहेत. अरे वा, छान छान छान. आणि कैवल्याचा बर्थडे पण आपण साजरा करू लास्टला. कैवल्याचा बर्थडे. येस येस येस. आवी सर, छोटं गाणं पण लावायचं आपल्याला. कैवल्याचा बर्थडे करायचा. कैवल्य, गुड मॉर्निंग. आवाज येतो कैवल्य? येस, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कैवल्य, येस. तू कितीला आहे बाळा? 4थीला आहे. येस. तुझे पप्पा काय करतात? माझे पप्पा इंजिनियर आहेत. आणि मम्मा? मम्मी पण इंजिनियर आहे. वाव, बहुत बढ़िया. आणि तुम्ही कुठं असता? तू कुठं? मुंबईला असतो, चेंबूर. वाव, चेंबूर से. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. आणि तू काय न्यूट्रिशन घेतो बाळा? मी आता सध्या फॉर्म्युला. त्याचबरोबर किती मोठा झाला, भविष्यात कलेक्टर झाला, आमच्या वेलनेस परिवाराला विसरू नको. ओके, थँक्यू थँक्यू सर. वेलकम कैवल्य सर, वेलकम वेलकम.
आलेले होते. बघू शकता अमेझिंग असं 4 महिन्यात 16 kg फॅट लॉस केलंय. कोण आहे? आणि त्या हे बघा कोमलच्या मम्मी. दुसरं दाखव. यस मी स्वतः आहे ती. असं आहे होय. बहुत बढ़िया नंबर वन बिफोर आफ्टर. वाह ग्रेट. हाँ ये फोटो भारी हो. नंबर वन यस. ये देखो तमिल अम्मा. ओके इतना बड़ा चेंजेस हुआ. अभी ये देखो कोमल मैडम. वाह ग्रेट. अनबिलीवर जबरदस्त शानदार. यस पहिल्या महिन्यात खरंच सांगायचं गेलं तर आज बरेच जण कॉलवर असतील. कदाचित तुम्ही पण तुमच्या वेलनेस कोचचं ऐकत असाल तर खूप भारी. पण पहिल्या महिन्यात आम्ही आमच्या वेलनेस कोचचं प्रॉपर फॉलो केलं नव्हतं, त्यामुळे म्हणावं तसा रिझल्ट नव्हता आला. आणि त्यानंतर मात्र लक्षात आलं की फॉर्म्युला 2 का गरजेचं आहे. कारण की पहिल्या महिन्यात वॉटर वेट होतं 3.5-4 किलो असंच कमी झालं. पण ज्यावेळेस आपण जितकी फॅट म्हणतो ना, आज 0 फिगर करायला खूप सोपं वाटतंय. पण हे जर पहिले 2 फोटो बघितले ना, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल. येस 0 फिगर आज जेवढं होतंय 4 वर्षात, त्यासाठी फक्त कन्सिस्टन्सी आहे. आणि त्या कन्सिस्टन्सी सोबत ऑल गुड न्यूट्रिशन आहे. ते फक्त चांगल्या आवाज 100% असा अमेझिंग रिझल्ट तुमचा पण असू शकतो. अड्रेस करू शकता. वाटलं तरच होतंय. आणि उदाहरण आहे आपल्याकडे. हे डुबे मावशी. वाह अनबिलीवर नंबर वन. त्यांना डुबे मावशी कोण म्हणाल. येस पाहू शकता तुम्ही समोर. ओके बाकीचे लिहिलेलं नाही वाटत. डुबे मॅडम सारखं आपण बनलं पाहिजे. हॅलो अरे हँड्रेस तर करा तरच गिफ्ट देईन मी. रद्दी मालावरून मी काम नसतो करीत. आणि ते वाटतं ना त्यासाठी मेहनत घ्यावं लागेल. हँड्रेस करायचं आहे. आता याच्यातून आपण लकी ड्रॉ पण काढणार आहे. आणि रात्री सर. आणि विशेष म्हणजे त्यांनी मला तो फोटो सुद्धा टाकला नाही. त्यांचा एक ग्रुप आहे त्रिमूर्ती वेलनेस सेंटर. त्या ग्रुपवर तो फोटो पाहिला आणि मला खूप आवडला. रात्री तुमच्या नातवाचा वाढदिवस होता बरोबर. हो सर कैवल्याचा वाढदिवस होता. काल आम्ही नाही का कस्तुरी हॉटेलला गेलो होतो जेवायला. आणि बाबूचे मम्मी पप्पा रात्री आले, त्याच्यामुळे बाबू म्हटलं आई मी काय आज बॅच करणार नाही. माझे मम्मी पप्पा आले. म्हटलं चला आपली फर्स्ट बॅच करून घ्या. म्हणून सर मी आपली सातत्याने, कारण काल खाल्लं होतं नाही का काय कोल्हापुरी काय भरपूर काय मग आता म्हटलं ते काढायलाच पाहिजे. म्हणून सर मी आपली सकाळी माझी पहिली बॅच. मौसी ने आज सुधा मैसेज दिला. मैं होटल से भी खाती एंजॉय भी करती और फिर से और टी शर्ट और पैंट में भाई से माधुरी से भी बढ़िया दिखती हूँ. उन्होंने मैसेज भी दिया है आपको. कारण बाकी कमी खेळायला लागेल, कमी खावा लागत नाही. योग्य टायमाला खावा लागत. मावशी ते टी शर्ट आणि पॅन्ट कोणाची होती. आईची. म्हणजे बाबूची आई कैवल्याच्या आईची. म्हणजे यांच्या मुलीची. हॅलो यांच्या मुलीची. आणि मावशी त्या ड्रेसवर गेले होते तुम्ही काल. हो सर. वाव विचार करा. यस मावशी तुमचं वय किती आता. 53 चालू आहे सर. 53. वयाच्या 53व्या वर्षी किती किलो फॅट लॉस केला मावशी. 40 किलोचा सर. 40 किलो गबाळ बाहेर निघालं. गबाळ वेस्टेज मटेरियल जिनकी अशी घाण वास येतो साठी सर ते असं गबाळ सोन्यासारखं बाहेर टाकलं त्याने. 40 किलो. ओके टोटल वेट किती होतं मावशी. 100 प्लस. आणि तुमचं सगळं आयुष्य कुठे गेलं. कुठल्या शहरामध्ये गेलं. मुंबईला सर. टोटल उभं आयुष्य मुंबईमध्ये गेलं. मुंबईमध्ये काका पण चांगल्या पोस्टवर सर्व्हिसला होते. आणि तुम्ही घरी काय काम करायच्या. गिरण. सर मी 13 वर्ष आपली पिठाची चक्की चालवली. आटा. आणि नंतर सर मी कांदे बटाटे वगैरे विकले, भाज्या विकल्या, तिथून जेवणाचे डबे सर दिले. भरपूर काही केलं सर पूर्ण आयुष्यामध्ये. पण आता फुल टू एन्जॉय. ओके तर मावशी यांना मेसेज द्या. हे लोक ऐकत नाही कमी वयाचे आहेत ना.
हे पुणेकर 4-4, 5-5, 6-6 महिन्यापासून व्यायामाला आहेत, पण यांच्या कुठल्याच साईज मध्ये बदल नाही. मलाच वाईट वाटत नाही. वाव, हे का होत नाही मोरे मॅडम? आपल्या लोकांच्या साईज मध्ये बदल का होत नाही त्याचं उत्तर फक्त ऐका. मावशी, तुम्ही आता ह्या परिवारात किती दिवसापासून आहेत? दुबे मॅडम सर मला 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. येस. तुम्ही 40 किलो फॅट लॉस करायला काय काय न्यूट्रिशन खाल्लं? सर मी 3 वर्ष झाले फॅमिली ते, पण मग 1 वर्षामध्ये मी 40 किलो वजन कमी केले. पहिल्या 6 महिन्यामध्ये 30 किलो वजन कमी झालं. नंतरच्या 6 महिन्यामध्ये 10 किलो फॅट कमी झालं. असं 40 किलो झालं. याच्यासाठी मी फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 ऑल न्यूट्रिशन मी खाल्लेले सर. फक्त ते रिपीट मी कधी घेतलेलं नाही, तर ते मी आता पुढच्या महिन्यामध्ये ऑर्डर करणार आहे सर. बाकी ऑल न्यूट्रिशन मी खाल्लेले. आज सुद्धा मी सर, आज सुद्धा काय काय न्यूट्रिशन घेता तुम्ही? आज पण सर माझ्याकडे फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, स्किन बुस्टर. ओके. तर मोरे मॅडम, प्रश्नाचं उत्तर मिळालं? येस सर. कारण तुमच्याकडे नुसतं करावं लागतं, तोंडावर नाही तापान वजन कमी करायचंय बाबा. हा, 52 वर्षाच्या डुबे मॅडम आहेत. 52 वर्ष. अभी तो फोटो परत दाखव यांना, म्हणा पहा बाकीचे हम कैसे थे और वैसे ही 4 महिने से. अभी दाखव फोटो. जाऊ दे, जळू दे सगळ्याला. काका म्हणता असते ना करून माही विशाखा. येस, काकांना आता वेगळं चेंज व्हावं लागेल, नाही तर विशाखा वर्षी अजून भारी दिसायला लागते. काका ऐकत नाही ना सर, काय करणार? डोळे भरून हा मावशीचा फोटो प्रत्येक जण बघू शकता. काका हा फोटो मला सेंड करा, एक बिफोर आफ्टर टाकते त्यांचा लगेच. येस येस येस. ओके 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 ओके. आणि बिफोर आफ्टर पण बनवू आपण मावशीचा. येस, लगेच सेंड करा. वयाच्या 52 वर्षी जर मावशी तेवढा चेंज होत असेल, असे किती लोक आहेत की त्यांनाही वाटतं यार मुझे भी कुछ बनना है. तो खरंच हा तुमच्यासाठी नंबर 1 ऑपॉर्च्युनिटी आहे. हे 2 उदाहरण मी तुम्हाला दिले. पहिलं उदाहरण, कोमल मॅडम, वय वर्ष 25 वर्षाची मुलगी. तुम्ही म्हणले असते ठीक आहे, ती काय मुलगी होते. हॅलो, बरोबर आहे का? तुम्ही काय म्हणले असते, ती मुलगी आहे, होते मुलीचं, लहान आहे ती, तिला काय आहे. एक मिनिट इकडे. मला 52 वर्षाचे मॅडम, 3 जावई आले, 6 नातू आहेत, आणि ते पण वजन 100 पेक्षा प्लस होत. त्यांनी सुद्धा मेट्रो सिटी मध्ये पूर्ण आयुष्य काढलं. असं काही नाही तुम्हीच पुण्यात राहताय, त्या पुण्याचा बाप मुंबईमध्ये राहत होत्या. त्याच्यामुळे फक्त एकच करा, त्यांच्याकडून शिकून घ्या. तोंडावर नाही तापान मला वजन कमी करायचंय बापा, हे होणार नाही बापा. ओके. कारण गलती हीच आहे. त्यांचं वजन का वाढतं? तुम्ही मावशी, मी फुल उत्तर देतो. संध्याकाळी हे रेटून माल भरतात. तुम्ही मावशी, आवाज येतोय? सर काकांना विचारा. मी रात्री जेवतच नाही सर. आणि मी खरं बोलते, मी फॉर्म्युला 1 एक टाइम, फॉर्म्युला 1 आता एकच टाइम घेते. जरूरत होती तेव्हा 3 टाइम खाल्लेला आहे, पण मी आता फॉर्म्युला 1 एक टाइम घेते. पण संध्याकाळी सर मी दूध घेत असते, तेही मी अर्धा ग्लास दूध घेते, त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकते आणि आपला ऑर्गॅनिक थोडासा गुळ खाते. हे माझं रात्रीचं जेवण. पण हे कधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 40 किलो गबाळ बाहेर काढलं. गबाळ, माझं या शब्दाला कंसात तुमच्या भाषेत काय म्हणतात? डस्टबिन मध्ये. पुण्याचे लोक डस्टबिन मध्ये टाका ते, तसं ते डस्टबिन मध्ये 40 किलो टाकलं. त्याचा सुंदर वास येत होता, सोन्यासारखा, गुलाबाच्या फुलासारखा. हॅलो, त्यावेळेस त्यांनी ते बाहेर काढलं. त्याच्यानंतर ते दुग्ध प्राक्षान करायला लागले, पुणेरी भाषा. त्यामध्ये छोटासा गुळाचा तुकडा टाकायला लागले. पण कधी ज्यावेळेस 40 किलो फॅट लॉस झाला त्यावेळेस मध्ये नाही. कळलं? पुणेरी बोलायला शुद्ध. कपड्याच्या साईज जर पाहिजे असेल ना पुण्यात, जिनच्या पॅन्टीचे कापडच्या कापड व्हायला चाललंय मोगाम. त्यांची पॅन्ट कशी आली पाहिजे? आम्ही सर झालं का कोमल मॅडम बिफोर आफ्टर? मॅडम आवाज येतो इकडं. ब्युटी पार्लर बघा. बिफोर आफ्टर फोटो खिचो. अरे वा, काय खरंच मावशी, तुम्हाला
आपला चालू ठेवो एकच नंबर. आम्ही मॅडम जरा शिका. हा मला बी व्हायचं. येस मी फोटो काढून घेतला. थँक्यू ओके 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 थँक्यू आवी सर कोमल मैडम थैंक यू बहुत बढ़िया. ओके ओके यस फास्ट. कोमल मॅडम काढून घ्या. ओके थँक्यू येस. कसं होता बिफोर आफ्टर? इमानदारीने सांगायचं इमानदारीनं. लवकरात लवकर तुम्ही दोघांनी पण असं भारी व्हायचंय आणि कैवल्याच्या पुढच्या बर्थडेला तुमचा असं दोघांचा टी शर्ट पॅन्ट गोगल विगल घालून फोटो काढायचा आपल्याला. ओके सर ओके. अरे वा काका थँक्यू. हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. 1, 2, 3, let's go. हमने कहा है जो तुमने कहो. माझ्याकडून मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. येस तुम्ही पाहू शकता खरोखर या मुलीला पाहिलं ना माझ्या डोळ्यात पाणी आलं. आज इतकं प्रेम द्यावं हे फक्त मुलीकडूनच शिकावं. ह्या मुलीचे आई वडील तुम्ही सकाळी पाहत असताना विलास सर नावाने जॉईंट असतात कॉलवर. आता यदा कदाचित त्यांच्या पाठीमाग सकाळी शेतीचं काम असतं. आणि ही जी दिदी आहे ना आई आणि चुलती याच्यामध्ये कुठलाच फरक नाही. वडील आणि काका कुठलाच फरक नाही. त्यांच्याही पेक्षा जास्त प्रेम करणारी मुलगी खरोखर हे भाग्य लागतं बॉस. आणि मी काल सुद्धा गाडीत बोलता की एवढं प्रचंड प्रेम करणारी त्यांना पुतणी कोणीच म्हणणार नाही तर ती मुलगीच आहे. आणि 100% नाना नानी तुम्ही दोघंही भाग्यवान आहात. येस बोलू शकता. येस सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग. खूपच सुंदर सर वर्कआउट खूप छान झालाय. आता जी पुतणी आहे सर इथं माझ्यापाशी ना ती गावी गेली 2 दिवस तरी आम्हाला करमत नाही सर 100%. येस नानी बोलू शकता तुम्ही. नानी सर त्यांनी इतकं नाव उज्ज्वल केलंय सांगू शकत नाही. वा बहुत बढिया. आणि खरोखर ती तुमच्या घरचा एक दीपक आहे. तुमच्या पिढीला खूप मोठा मार्ग दाखवणार आहे. हे आपलं वाक्य खोटं होणार नाही. तुम्ही 1 वर्षापर्यंत फक्त या परिवारात या दिदीचं नाव काय होतंय ना आपण दाखवून देऊ तेवढ्याच ताकदीनं की सगळेजण तुमचे नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील अभिमानाने म्हणले पाहिजे अरे ये महाराष्ट्र पुलिस भी है लेकिन नंबर 1 इंटरनेशनल वेलनेस कोच भी बनी है. थँक्यू सर. नक्की सर. येस थँक्यू नाना थँक्यू. ओके सर थँक्यू. ओके पाहिलं तुम्ही दिदी. ओके इकडे जाऊ आपण. ओके येस बोला सर. अनम्यूट करा. यस सर गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग. ये बोलिए मदर डे के दिन. सर मदर डेच्या सर्वांना शुभेच्छा. आणि सर आजचा वर्कआउट खूप छान झाला विथ फॅमिली. हॅलो सर गुड मॉर्निंग. येस गुड मॅडम मॉर्निंग. आणि 2 नंबरची मुलगा आणि मी आणि माझी पूर्ण टीम पाहू शकतो समोर. येस सर. आपल्यासोबत बाळू सर पण आहेत आणि त्यांची मुलगी पण आहे सर छोटी.
वा ग्रेट. तर तुम्ही पाहिलं की आज बघा आदरणीय प्रतीक्षा मॅडम ऑन ड्युटी आहेत आणि ऑन ड्युटी त्यांनी त्यांच्या ड्रेसमध्ये एक्सरसाइज केली. खरोखर सॅल्यूट तुम्हाला मॅडम, सॅल्यूट तुमच्या मेहनतीला, तुमच्या कष्टाला आणि तुमच्या डिसिप्लिनला. आणि त्यांच्यासोबत आज आदरणीय शिंदे सर गार्डन मध्ये आहेत. सरांसोबत आज त्यांचा एकूण एक मुलगा आहे आणि मला अभिमान वाटतो आज दीदी पण त्यांच्या सोबत असते गेले 2-3 दिवसापासून. तर दीदी आवाज येतोय? दीदी तू काय करते बाळा? सर माझी नीटची एक्झाम झाली आहे आता आणि मी आता सध्या घरी. ओके 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 ओके. आणि हा भैया काय करतो? तो आता 9वीला आहे. येस येस ग्रेट, एकच नंबर. आणि आज तुमची जी मम्मी आहे, एक मदर डे, आज मदर डे. आज मम्मी ऑन ड्युटी एक्सरसाइज करतात. मम्मी तुमच्यासाठी आज रात्रंदिवस मेहनत करताय, बरोबर आहे? बरोबर आहे. मम्मीसाठी 2 शब्द बोलू शकते बाळा? सर मम्मी घरातलं सगळं आवरून जाते सकाळी, पण काही काम वगैरे ठेवत नाही आम्हाला. तिथून सकाळी लवकर उठते 5 वाजता, इकडे येते, वर्कआउट करते, परत जॉबला जाते, परत संध्याकाळी जॉब वरून येते आणि परत सगळं घरातलं काम आवरते. त्यामुळे सॅल्यूट आहे सर तिला आणि हॅपी मदर्स डे टू हर. येस बाळा, मी तुला एक प्रश्न विचारतो. आज मम्मी आणि पप्पा, विशेषतः पप्पापेक्षा पण मम्मीची मेहनत खूप आहे. तुझं स्वप्न काय? आई वडिलांसाठी काय करणार तू? सर त्यांचं आमच्यासाठी स्वप्न आहे की आम्हाला सगळं काही मिळालं पाहिजे. तर आमचं हे स्वप्न आहे की त्यांना नेहमी सपोर्ट करत राहणं, जसं ते आम्हाला सपोर्ट करतात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये, तसं त्यांचं स्वप्न पूर्ण करणं आणि त्यांना जेवढं होईल तेवढं सपोर्ट करणं. थोडं का होईना त्यांना जर बरं वाटतंय आमच्या कोणत्या पण गोष्टी, तर ते गोष्ट करणं आणि त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे सर. पण आता जसं जसं हळूहळू मोठे होत असत तसं मोठं करायचंय, अजून भरपूर गोष्टी करायच्या. थँक्यू थँक्यू, बहुत बढिया. प्रतीक्षा मॅडम बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सिस्टर, गुड मॉर्निंग. प्रथमतः सर दुबे मावशींना हॅपी मदर्स डे. कारण मी त्यांच्यामध्ये माझी आई शोधते, कारण आई ही आईच. फॅमिली मध्ये येऊन सर आई मिळाली, भाऊ मिळाला, बहीण मिळाली, सर्व काही रिलेशन मिळालं. आणि वेलनेस फॅमिली मध्ये येऊन सर खूप हॅपी लाईफ आहे. आणि मेन म्हणजे एनर्जी ही सर तुमच्याकडून, बाबासाहेब गजरमल सर, कोमल मॅडम, रश्मी मॅडम, ऑल माय वेलनेस फॅमिली सर, कॉलवर असणाऱ्या सगळ्या मदर्सना माझा हॅपी मदर्स डे. आणि खरोखर प्रतीक्षा मॅडम तुम्ही जी मेहनत घेताय, आज शिंदे सर जी मेहनत घेताय आणि त्यासोबत तुमची चिमुकली मुलं आज पहाटे 4-4:30 वाजता उठून आई वडिलांना जी मदत करतात ही खूप मोठी गर्वाची बाब आहे. आणि तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक आसरूची खूप मोठी किंमत परमेश्वर तुम्हाला मिळून देणार आहे. फक्त 1 वर्ष या परिवारासोबत टिकून राहा. आणि अतिशय आनंद वाटतो मला जेव्हा मी क्लोजिंगला येतो ना, ती मुलं एवढं भारी डान्स करतात, अप्रतिम. मी कधी कधी विचारतो तुम्ही काही क्लास लावलाय का? ती मुलं सांगतात नाही नाही आम्ही युट्यूबवर पाहतोय. आमची जानराव सरांची भाची खूप शिकण्यासारखं आहे. आणि खरोखर ही पुढची पिढी आहे ना, यांना मित्रांनो आज आपल्याला एकच वारसा द्यायचा आहे की हेल्थ इज अ वेल्थ. शरीर निरोगी ठेवायचे शिका, कारण ही आपली पुढची पिढी आपली प्रॉपर्टी आहे, आपली संपत्ती आहे. म्हणून आपल्याला संपत्ती कमवण्यापेक्षा मुलांना एक तुम्ही निरोगी जीवन जगण्याचा मंत्र द्या. निश्चित या वेलनेस परिवारामध्ये आपल्या मुलांसाठी खूप खूप मोठं करिअर आहे, खूप मोठं भविष्य आहे आणि येणारा काळ हा वेलनेस इंडस्ट्रीचा आहे. ओके, गुड मॉर्निंग सर्वांना. आज मातृदिनाच्या सर्व माता भगिनींना शुभेच्छाच. परंतु आजचा जो वर्कआउट झालाय तो सर्व आमच्या माता भगिनीला समर्पण करत आहोत. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका. आणि नवीन असाल तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.
व्हिडिओ संपूर्ण बघा. ओके.